पोट का ड्रायव्हर. अरे कॅप्टन इज्जतीचा. कसं वाटतंय? वाटायला इथे राहिलंय काय? हो पुढे जाणे. Gosavi in the swimming pool. Good morning, Vitwano. We are in the gym and great match yesterday. मजा आ रही. Hangover है अभी थोड़ा, but actually अपने को संडे को भी जिम करना था because अपन ने मिस किया था last week. So I think we have to do 7 times this week gym so that we don't fail. So you get my point. Because कल भाई नहीं जमता, रात्रि लेट आ रहा हूँ मैं, उसके बाद कैसे जमेगा? नहीं होगा वो. It's a gloomy day today. ऐसा foggy है, बहुत ज़्यादा smoggy है, foggy वो नहीं पता मेरे को, लेकिन smoggy ऐसा काहीतरी आहे. तो it's 4 PM. Yes, actually अपन रूम में ही थे, काम वगैरह जरा निपटा रहे थे. Life of a content creator. Yes. So ते सगळं झालेलं आहे आणि आता आपण बाहेर पडतोय for a yacht experience. तो पोहोचलेलो आहे दुबई मरीना आणि हे आहे दुबई मरीना. PKC स्टाईल आहे एकदमच, सगळीकडे बिल्डिंग आणि मध्ये इथे असे यॉट असतात आणि हे यॉट 1100 दिरम ना. 1100 दिरमला आम्ही प्रायव्हेट यॉट घेतली. त्या प्रायव्हेट यॉटमध्ये अनलिमिटेड दारू नाही भेटत, फक्त पाणी आणि सॉफ्ट ड्रिंक्स आहे. सॉफ्ट ड्रिंक किती पिऊ शकता तुम्ही, पेप्सी कोका प्यायचं तर प्या. गोसावी जस्ट आता त्या माणसाला विचारतो ड्रायव्हर किती रे? पोट का ड्रायव्हर. अरे कॅप्टन इज्जतीचा. म्हणून आपण कुठे मोठ्या जागी जात आहे, असा काहीतरी ड्रायव्हर कुठे नशीब हे ना विचारलं. मग वेटर किती रे? इज्जत. दुसऱ्या बोटवर जॉन्सी नाही वाटतं. बोटीत वगैरे राहिले का तुम्ही कधी? आपलं अलिबाग मुंबई. अच्छा. गोव्याला वगैरे 83 ला गेलो होतो. अच्छा. कोकण रत्न की काहीतरी बोट होती. पण हे म्हणजे आता ऍडव्हान्स सगळं आणि ग्रेट एक्सपिरियन्स. नाही असं ह्या बोटीत असं काय नाही. मग कोणत्या बोटीत आपण प्रयागराजला गेलो. होडी प्रयागराज गेटवे नाही, गेटवे ते फक्त आपलं अलिबाग जेटी, रेवदंडा वगैरे तिकडे. डायरेक्ट दुबई. डायरेक्ट दुबई. काहीतरी लपडी आहे भाई. अचानकच जरा लाटा वाढायला लागली, अचानक टेन्शन यायला लागलं. एवढा तरी बोलला ना सर, वी हॅव अ प्रॉब्लेम. जॅकेट घेऊन तरी माझी पाटील. सॅन्टोरिनीची आठवण, डायरेक्ट पाण्यात क्विक स्विमिंग. मागच्या वेळी ऑरेंजस गँग बरोबर आलो, कोणी उठलं नाही, सनसेट मिस झाला. आता आलो टाइमवर, सनसेट कुठे असं झालं एकदम. इकडे गेलो ना ते आता इकडे म्हटलं ते स्कुबा डायव्हिंग आणि ते तुमचं पॅराग्लायडिंग. म्हटलं बघूया, चल बसलो वगैरे आम्ही दोघे जण सगळे कपल. एक बाई होती ना, दोघे नवरा बाईक होते. ती ना बाई अशी तिचा नंबर येईपर्यंत. हे जे इथे काय चालू आहे त्याच्यासाठी मी काही करू नाही शकत. पैसा वसूल विषय चालू आहे. आयुष्यात तुला चान्स दिला, बोट का प्लेन का म्हणजे प्रायव्हेट जेट, काय विकत घेशील? बोट का प्रायव्हेट जेट? प्रायव्हेट जेट का? काय पाणी एवढं नाही आवडत मला. पाण्यात फिरायचं मी हवेत फिरायला मला जास्त आवडेल. हो, हवेतली पडली मनावर घेतलेलं आहे. ओ पाण्यानी. ओ भाई नाही, त्याला सांग फोटो काढतोय आम्ही. तू फक्त शीट सांभाळ बस. मोठा
काहीतरी दुबईचा आज जरा माहोल जरा बिघडला आहे असं वाटतं. एकदमच टस्की स्मॉगी फॉगी झालेलं आहे. तिकडे मागे बुर्ज अल अरब आणि त्याच्या मागे बुर्ज खलिफा पण आहे, पण त्या दिसत नाही. आणि एकदम असं 2012 जर पिक्चर तुम्ही बघितला असेल तर तसा मला माहोल झालेला आहे. एंड ऑफ द वर्ल्ड वाला विषय. कसं वाटतंय? हा वाटायला इथं राहिलंय काय म्हणजे काय बाबा? हातपाय कापायला पण मजा तर आता ते पाणी बघून कसं तरी होतंय. आता हात पाय आपण आतमध्ये आलो जास्त आतमध्ये आलोय, पण आता जर एवढं घाबरणार तर मग उद्या काय होणार? पाण्याचं जरा पडतं रे. पाण्याचं बर. आणि तो एक माणूस असणार ना बरोबर. अच्छा तसं आता तो आपला आहे बरोबर. काय करायचं तो करेल. भारतामधल्या लोक कुठल्याही क्लायमेटमध्ये जंगल असू दे, वाळवंट असू दे, समुद्र असू दे, आकाश असू दे, एवढ्या आनंदीपणे सर्वाइव्ह करतात ना. अभिमान आहे मला भारतातल्या लोकांचा. बाकी मला नाही माहिती, पण एवढं तर नाही. भारतातली माणसं जी आपली आहेत कुठल्याही क्लायमेटमध्ये आनंदात सर्वाइव्ह होतात. एवढं नाही. मस्त पलीकडचा एक्सपिरियन्स. तुम्ही पण भारतातलेच ना? मारा उडी सर्वाइव्ह करा. लांबून तसं सर्वाइव्ह करा. मला तेच सांगायचं आहे, कुठल्याही गोष्टीची खेळू नये. जसं आपल्या लोकांनी सांगितलं आधीची खेळू पाण्याची, तेवढं सांभाळून त्याची मजा घ्यायची. त्याच्यात खूप मजा असते. तुम्हीच त्याच्यात कुठल्या प्रकारची अति उत्साही उत्साहीपणा करू नये कोणी. छान मस्त. कॅबवाले सांगत होते जस्ट पाण्याबद्दल विचारलं जेव्हा त्यांना आपण की मग दुबईमध्ये जर पाणी नाही, पाऊस नाही पडत तर मग पाणी कुठून येतं? तर त्यांनी सांगितलं की समुद्राचं पाणी आम्ही रिसायकल करतो आणि ते पाणी म्हणून पाणी म्हणून वापरतो. काल वाटतं आपल्याला ड्रायव्हरने सांगितले ते की तुम्हाला असे वाटले. सहज मी विचारलं 15-20 वर्षापूर्वी काय होतं. 30 वर्षापूर्वी बुर्ज खलिफाच्या इथे वाळवंट होतं, दगड होतं. आणि 30 वर्षामध्ये काय झालं? वेगळीच मजा आहे बाई. दुबई आहे चमक, एकदम चमक आहे एकदम. आणि हे प्रत्येक कंट्रीमध्ये असतं. लंडनमध्ये पण लंडन आहे अँड इथे दुबई आहे. US ला गेलेलो बट तिकडे एक्सप्लोर नाही केलं. तिकडे असं काय आहे का? जर असेल तर प्लीज खाली कॉमेंट्समध्ये सांगा. बट हे जरा खूप क्रेझी आहे. लंडनपेक्षा क्रेझी आहे. लंडनमध्ये नॉर्मल लाईट असतं. इथे हे जे होतं आहे जब मैं करूं मुझे रोक लेती है क्यों? तेरी मीठी नजर मुझे टोक देती है क्यों? तेरी हया, तेरी शर्म, तेरी कसम, तेरे होठ उड़ जाए शाम मस्तानी आणि अशा प्रकारे आमची बोट राईड झालेली आहे. आणि बोट आतून जी दिसते TV आहे, किचन आहे, असा विषय आहे. आणि इथे माहोल बनवायला, म्हणजे माहोल तर बाहेर पण बनवलेला आम्ही, पण इथे पण तुम्ही माहोल बनवू शकता आत बसून. इथे ड्रायव्हिंगवाला विषय आहे. इथून खाली जर तुम्ही गेले तर हा एक वाटतं ड्रायव्हरला झोपायला जागा आहे. ड्रायव्हर बोलतो कॅप्टनला झोपायला जागा आहे. इकडे पण हा बेड आहे जो आता तुम्हाला दिसत नाहीये बट आहे. आणि हा इकडे हा डायरेक्ट मोठा कार्यक्रमवाला बेड आहे जिकडे तुम्ही इफ यू नो यू नो. आणि हे वॉशरूम आहे. असं कार्यक्रम आंघोळ पण करू शकता. ही रूम ॲक्च्युली त्याच्यासाठी आहे जेव्हा जर तुम्ही पाण्यात वगैरे पडले आणि त्याच्यानंतर जर तुम्ही नाही राहिले तर मग नाही सांगू शकत ना दुबई गव्हर्नमेंटला की भाई असं पडले तर मग ह्याच्यात ठेवतात. और अपना लामलेट होने का विषय आ गया भाई, क्योंकि काय झालं काय माहिती अल्टीमेट वाला सर्दी हो गया है वेदर के वजह से या फिर ठंडे पानी की वजह से, समझता है. बट दिस इज द फर्स्ट टाइम आई एम नॉट फीलिंग वेल ऑन अ ट्रिप. और वो सर्दी इधर गया है, वो पैर में गया है, सही गेली है. आई हैव हैड दिस, लेट्स सी हाउ डज इट वर्क.
बट कसा व्लॉग एडिट केलाय मलाच माहिती. सो प्लीज कॉमेंट करके बताइए कैसा लगा आपको व्लॉग और प्लीज जरा सबस्क्राइब करा. ओके, एवढ्या वांद्यात पण दुबई टाइम 3 बजे मतलब इंडिया टाइम 4:30 बजे तक मैं एडिट कर रहा हूँ, क्योंकि अभी तक वो स्लीप साइकिल प्रॉपर फिट नहीं हुआ है. बट फन डे टुडे. आई बापांना पण मजा आली, त्यांनी पण जबरदस्त माहोल बनवला ॲज यू सॉ अँड ॲज यू डिडंट सॉ. तो वाला पण माहौल झालेला है. यस. एंड अभी कल के जो 2 दिन है, स्पेशली कल का दिन बहुत ही क्रेजी होने वाला है. आप प्लीज भगवान से प्रार्थना कीजिए कि दुबई में वेदर बहुत अच्छा हो और फिर उसके बाद भी कल बहुत सारे सरप्राइज है. सो आई एम टेलिंग यू, कल का व्लॉग बिल्कुल भी मत मिस करना. उसके परसों का भी व्लॉग बिल्कुल भी मत मिस करना, बिकॉज भाई वेडे होणार तुम्ही. आई डोंट थिंक सो एनीवन हैज डन दिस इन यूट्यूब और इन Instagram. So might be the first creator. I'm not sure. ये तुम्ही डिसाइड करा. But I'm gonna tell you for sure that you're going to experience something magical, something out of this world. Out of this world. So please ये जो भी vlogs है आगे के अपने मॉम डैड के साथ देखना. मतलब पूरा ये सीरीज तो देखना ही, लेकिन ये कल के दोनों vlogs प्लीज अपने मॉम डैड के साथ देखना, because it's going to be aspirational, it's going to be cute, it's going to be इमोशनल, maybe I don't know what, but yeah, सब्सक्राइब करके रखो भाई, रेडी रहो. अभी ये ब्लॉग टाइम पे आया. हाँ, ये ब्लॉग टाइम पे अभी इतने दिन से लेट आ रहा था, ये ब्लॉग टाइम पे है, तो प्लीज पहला लाइक सब्सक्राइब कर, फटफट बिलीव मैजिक कर, फटफट. I'm not joking. Do not miss the vlogs coming tomorrow and day after tomorrow. You don't want to miss this.